नमस्कार मित्रांनो, मी हेमंत साखरे आपल्या YouTube चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात। पत्नीने जर पतीवर अत्याचार केला तर कायदा काय सांगतो बघा। आपण नेहमी ऐकतो की पती पत्नीवर अन्याय करतो, पण वास्तवात अनेक घरांमध्ये पत्नी देखील पतीवर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास देत असते। अशा वेळी पतीला कायद्याने काय करता येतं हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर सोबत्याओ, सर्वात आधी हे समजून घ्या की अत्याचार म्हणजे फक्त मारहाण नाही। पत्नी जर सतत पतीला अपमान करत असेल, शिवीगाळ करत असेल, खोटे आरोप करत असेल, पैशासाठी त्रास देत असेल किंवा घटस्फोटाची धमकी देत असेल तर तोही मानसिक अत्याचार मानला जातो। शारीरिक त्रास, घराबाहेर काढणे किंवा खोटे पोलीस केस दाखल करणे हे सगळं अत्याचारात येतं। आता पाहूया, जर पतीवर असा त्रास झाला तर तो काय करू शकतो बघा। खोट्या तक्रारीवर कारवाई करायची। जर पत्नीने खोटी पोलीस तक्रार केली असेल तर पती IPC कलम 182, 211, 499, 500 अंतर्गत खटला दाखल करू शकतो। यामध्ये खोटा गुन्हा लावणे आणि मानहानी यावर कारवाई होते। घटस्फोटासाठी अर्ज करतो। हिंदू मॅरेज ऍक्ट सेक्शन 13 मध्ये क्रुएल्टी म्हणजेच क्रूरता हे घटस्फोटाचं कारण मानलं जातं। पत्नीने केलेला मानसिक व शारीरिक त्रास यात मोडतो। कौटुंबिक न्यायालयामध्ये अर्ज करायचा। पती थेट फॅमिली कोर्टमध्ये जाऊन आपली बाजू मांडू शकतो। कोर्टात समुपदेशन, काउन्सिलिंग मिळतं आणि दोन्ही पक्षांना ऐकून निर्णय घेतला जातो। पुरावे जतन करणे। जर पतीला अत्याचार होत असेल तर तो व्हॉइस रेकॉर्डिंग, मेसेजेस, व्हिडिओ, शेजाऱ्याच्या साक्षी गोळा करून ठेवावा। हे पुरावे कोर्टात खूप उपयोगी पडतात। अत्याचार सहन न करता थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देता येते। याशिवाय मॅजिस्ट्रेट कोर्ट मध्ये अर्ज करता येतो। काही वेळा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत पुरुषांची तक्रारही घेतली जाते। जरी तो प्रामुख्याने महिलांसाठी असला तरी अनेक कोर्टांनी पुरुषांचं म्हणणंही मान्य केलं आहे। तर मित्रांनो, लग्न हे एकमेकांना साथ देण्यासाठी असतं, त्रास देण्यासाठी नाही। पत्नी असो किंवा पती, कोणीही कोणावर अत्याचार करू नये। पण जर पतीवर अन्याय होत असेल तर त्याने शांत बसून सहन न करता कायद्याची मदत घ्यावी, कारण न्याय फक्त एका बाजूचा नाही तर दोन्ही बाजूसाठी आहे। हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया इतरांपर्यंत पोहोचवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा।